नमस्कार, मी सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आली मी फार्म हाऊसवरती। भरपूर दिवसापासून गावात गेली होती राहायला, तर एखादा महिना झाला गावात जायला। तर मी त्यानंतर इकडे फार्म हाऊसवरती आलीच नाही। तर आज आली तर बघा शेळ्या सोडलेल्या आहेत मी, आणि शेळ्या मक्का खात आहेत। आणि लहान लहान पिल्लू बघा, ते मला खास पिल्लू बघायचे, ते लहान पिल्लू त्यासाठी आले तुम्ही। आणि आपला सोन्या बघा किती मोठा झाला, बघा तो खूप मोठा झाला आणि खूप आता असा मारायला सुटतो तो आता। तर मी थोडं बाहेर घेऊन गेले त्यांना, रानामध्ये जंगलमध्ये चारायला घेऊन गेली ती। तर तो माझ्या मागे मागेच फिरायचा, चारा कमी खायचा आणि मागे मागेच फिरायचा। आणि इकडे आमच्या जुलीचे पण पिल्लू आहेत बघा, आणि जुली सुद्धा माझ्यासोबत आली होती बरं का। तर ती पण माझ्यासोबत आली होती, तर तिच्यावर पण काही कुत्र्यांनी हल्ला केला होता, तर ती पटकन घरी पळून आली। तर आमच्याकडे अगोदर एक मोठी शेळी होती, त्या शेळीचे बघा किती करडे तयार झाले। तर मोठी शेळी होती, ही बघा, ही मोठी शेळी होती, तर तिचे एकटीचे एवढे पूर्ण करडे तयार झालेले आहेत। आणि आता परत हे लहान पिल्लू, तर मी लहान पिल्लू अजून बघितलेले नव्हते, म्हटलं चला आता शेतात। तर आम्ही दोघंजणी आलो, आणि भरपूर ऊन आहे। उन्हामधून आली मी, आल्या अगोदर पाणी घेतलं आणि म्हटलं चला आता आपल्या फॅमिलीसोबत एखादी व्हिडिओ शेअर करू आपली शेळी पालनाचा। तर मला आज काही काम नव्हतं, म्हटलं चला मी थोडं बाहेरून मोकळं रानावरून फिरून आणते। तर मी त्यांना फिरून आणलेलं आहे, आणि इथं आम्ही खाली मक्का टाकली त्यांना खायला। तर आता मक्का पण खाल्ली गेली त्यांची, आणि आता आम्ही त्यांना बांधतो आता, कारण ऊन भरपूर झालेलं आहे। तर बघा, आपला आहे फार्म हाऊस, आणि आपल्या आहे शेळ्या। तर शेळ्या बघा गेल्या घरात, कारण घरात मक्का आहे म्हणून ते मक्का खायला गेल्या। चला बाहेर, चला निघा। तर कुठे ना कुठे त्या घरात गेल्यावर काही ना काही शोधत राहतात ते, आम्हाला मक्का भेटेल खायला किंवा गहू भेटेल खायला, अशा आशेनेच ते घरात पळतात। तर घरात बसून बसून पण कंटाळा आला होता, म्हटलं चला आज थोडंसं शेतात जाऊन येऊ, आपल्या फार्म हाऊसवर जाऊन येऊ। तर फार्म हाऊसवर आली आणि खूप बरं वाटलं, घरात असं कोल्ह्यासारखं राहतं माणूस, आणि बाहेर आलं तर खूप बरं वाटतं। आणि ते बघा, हे छोटं पिल्लू, यायला अजून बघितलेलं नव्हतं मी। आणि माझं आवडतं शेळीपालन आहे, आणि पापड उद्योग पण आहे माझा, आणि पापड उद्योगला जोड व्यवसाय मी शेळीपालन सुरू केलेलं आहे, गावरानी शेळीपालन। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।